तर आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 10वा दिवस आहे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते आहे। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मनोज जरांगे यांचं उपोषण ज्या ठिकाणी सुरू आहे त्याच व्यासपीठावर आपण पाहिलं की प्रत्येक वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा या ठिकाणी असतो आणि आज त्याच व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते। मनोज जरांगे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून सलाईनद्वारे उपचार केले जात आहेत, त्यामुळे त्यांची प्रकृती आता काहीशी सुधारलेली आहे आणि आता मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलंय आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते। तर उद्या मराठा आरक्षणासंदर्भात एक विशेष अधिवेशन देखील घेतलं जाणार आहे आणि प्रत्येक वेळी मनोज जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करूनच दिवसाची सुरुवात करतात। त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक उपोषण स्थळावर इतकंच नाही तर त्यांच्या महाराष्ट्र यात्रेदरम्यान देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याचबरोबर पुतळा देखील कायम त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळाला आणि आज उपोषण स्थळावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील साजरी केली जाते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय सरोदे सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते। बघू शकता की राज्यभर आणि देशभर छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होत असताना आंतरवली सराटीमध्ये त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणावर बसले आहेत। त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की पालखीच्या माध्यमातून शिवजयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली। ही पालखी आता आरती झाल्यानंतर ही पालखी पूर्ण आंतरवली गावामधून शिवरायांची मिरवणूक काढण्यात येईल पालखीद्वारे आणि जरांगे पाटील यांचे गुरु महंत शिवाजी महाराज नारायणगडाचे ते महंत आहेत, त्यांच्या हस्ते या ठिकाणी आरती होत आहे। सोबत जरांगे पाटील आपल्याला या ठिकाणी बाजूला दिसत आहेत। मोठ्या उत्साहात आंतरवादी साहित्यामध्ये आज शिवजयंती साजरी होत आहे। या ठिकाणी जे उपोषण मंडप आहे या ठिकाणी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, फुगे लावण्यात आलेले आहेत, भगवे ध्वज लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या उत्साहात शिवजयंती या ठिकाणी साजरी होते। या ठिकाणी राज्यभरातून नागरिकही आणले आहेत आणि ते आरतीमध्ये समाविष्ट झालेले या ठिकाणी आपल्याला दिसतात। नक्की संजय, तुम्ही आपल्यासोबत राहाच तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुरू आहे।